जय हिंद. मी प्रशांत सुरेश दगडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण. काल 29 ऑगस्ट 2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या माहिती व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मौजे सोनंद, तालुका सांगोला स्थित हॉटेल मटन भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्रीची माहिती उपलब्ध झाली. माहिती मिळताच काल आम्ही 4 टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या हॉटेलकरिता रवाना झालो. तेथे पोहोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं, घेराव टाकला आणि छापा टाकला. ह्या कारवाई जी की तब्बल 14 तासांची झाली आहे, ह्यात एकूण रोख रक्कम साधारणतः 16,09,480 रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्रा शेड होता, या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो कॉईन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले व तेही आम्ही ज्यांची किंमत जवळपास 3,43,600 रुपये आहे, तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेले आहे. त्याचबरोबर या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही 4 चाकी गाड्या होत्या, ज्यांची संख्या एकूण 26, ज्यांची अंदाजे किंमत जवळपास 2,09,00,000 रुपये अशी आहे व त्याचबरोबर 61 दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास 29,60,000 रुपये अशी येते, हेही आम्ही तेथून जप्त केलेत. बहुधा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉईन्स ही आम्हाला आढळून आले आहेत. त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकत्रित काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील. त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल्स फोनसही जप्त केले आहेत. त्याचबरोबर या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्यांची किंमत जवळपास 11,615 रुपये ही आहे, ही आम्ही जप्त केली आहे. असा एकंदरीत बघता रुपये 2,68,72,185 रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात समर्थ झालो आहे. या कारवाईमध्ये आम्ही 50 इसमांना आमच्या ताब्यात घेतले आहे, जे की ह्या पत्रा शेडमध्ये जुगाराच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होते. त्याचबरोबर हॉटेल ओनर व कसिनो ओनर हे आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे आणि पुढे जी कोणी व्यक्ती ह्या धंद्यामध्ये सम्मिलित होती त्यांची चौकशी व तपास गुन्हा दाखल पोलीस ठाणे सांगोला येथे झाला असून त्याबाबतची कारवाई पुढे प्रगत होणार आहे. अशी ही जी कारवाई होती एकंदरीत, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपल्या या लोकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये हा जो जुगार व मद्यपान जे की अवैधरित्या चालू होतं ह्याचा जो सहभाग आहे तो दिसून येतो. मला आपल्या मार्फत सर्व नागरिकांना व सर्व आपल्या ग्रामस्थांना अशी निवेदन करायचे व चेतावणी द्यायची की अशा कुठल्याही इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पडू नये. आपण जर पडशाल तर कठोरातली कठोर कारवाई आपल्यावरती होईल. धन्यवाद. जय हिंद.